नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला मग आज आपण बनवूया पाटोळीची भाजी. पाटोळीची भाजीसाठी आपण कांदा चिरून घेतलेला आहे, तेजपान घेतलेलं आहे, खडा मसाला घेतला आहे, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, खोबरंही आपण किसून घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेले आहे आणि थोडे मेथीचे दाणे आणि बडीशोपही आपण घेतलेली आहे. चला मग आता आपण कांदा भाजून घेऊ, खोबरं भाजून घेऊ. कांदा आणि खोबरं भाजायसाठी आपण तवाही गरम करायला ठेवलेला होता. कांदा आपण भाजायला आता ठेवलेला आहे. चला आता आपण मस्त छानपैकी कांदा भाजून घेऊ. कांद्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. आपला कांदा आता मस्त किती छान लाल झालेला आहे. आता आपण त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेऊ. छानपैकी परतून घ्यायचं आहे. आपला कांदा आता मस्तपैकी भाजला गेलेला आहे. चला आता आपण त्यामध्ये जिरं आणि शोप टाकून घेऊ, म्हणजे भाजी कशी मस्त छानपैकी टेस्टी लागते. ते आपण भाजून घ्यायचं आहे. खडा मसालाही आपण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण अद्रक लसूण पण टाकून घ्यायचा. धना पावडरही आपण टाकून घ्यायची, मस्त छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आपण आता मिक्सीमध्ये मसाला काढून घ्यायचा आहे. त्यात आपण थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून मस्त मसाला मिक्सीमध्ये काढून घ्यायचा. आपला मिक्सीमध्ये मसाला काढून रेडी झालेला आहे. आपण कढई तापायला ठेवलेली होती. चला आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मसाला टाकून घ्यायचा आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये तेजपान टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण मसाला टाकून घेऊ. आपण यामध्ये आता मसाले ॲड करून घ्यायचे. पहिले आपण हळद टाकायची, त्यानंतर आपण चटणी टाकून घ्यायची. आपण हा घरगुतीच मसाला आहे. त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आपण मसाला परतून घेतलेला आहे. आता आपल्या मसाल्याला छानपैकी तळण सुटेल. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी मस्त तळण आलेलं आहे. चला आता आपला मसाला झालेला आहे. चला आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आपण आता पाणी टाकून घेतलेलं आहे. चला आता आपण पाटोळीचं पीठ भिजवून घेऊ. आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ओवा टाकून घेऊ. ओवा आपण टाकून घेतलेले आहे.
थोडं आपण त्यामध्ये तिखट पण टाकून घेऊ, चटणी, चवीनुसार मीठ टाकून घेऊ, थोडी आपण हळद पण टाकून घेतलेली आहे. पाणी टाकून आता आपण याला भिजवून घ्यायचं आहे. पाटोडीचं आपण आता भिजवून घेतलेलं आहे. चला आता आपण लाटून घेऊ. आता आपण लाटून घेऊ छानपैकी. आपण आता लाटून घेतलेलं आहे. चला आता आपण पाटोडी तयार करून घेऊ. पाटोडीची आमटी आता आपली मस्त छानपैकी झालेली आहे, उकळते. चला आता आपण त्यामध्ये पाटोडी टाकून घेऊ. चवीनुसार आपण भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं. आपली भाजी आता छानपैकी झालेली आहे. चला आता आपण हिला ताटलीमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपण मस्त छान प्लेटमध्ये भाजी काढलेली आहे. आपली भाजी मस्त छानपैकी झालेली आहे. तुम्ही तिला भाकरीसोबतही, भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.